नमस्कार मित्रांनो, मी गोविंद भंडारे. तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नवदुर्ग आणि नवदुर्ग परिसरामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. आणि आपण पाहू शकताय, आज मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की नवदुर्गच्या या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये आज आम्ही आलेलो आहोत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी. पर्यटनाला राजा महाराजांच्या काळामध्ये सुद्धा किती महत्त्व होतं हे यावरून आपल्याला दिसून येतं. नवदुर्गच्या सौंदर्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने भर टाकणारा हा किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्याच्या बाजूने राजा महाराजांच्या काळामध्ये बनवलेला हा कृत्रिम एक नरमादी हा धबधबा या ठिकाणी बनवलेला आहे. तर याच्यामध्ये स्थापत्यकलेचा एक अतिशय सुंदर असं हे काम आपल्याला नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण बघू शकता हा नर धबधबा आहे. अतिशय उंचावून या ठिकाणी पाणी पडतंय. दोन्ही बाजूने कृत्रिमरित्या पाणी काढून केलेलं आहे. नर धबधबा अतिशय फेसाळ आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता त्याचं रूप किती सुंदर दुधाच्या पाण्यासारखं हे आपण पाहू शकताय. दुधाचं पाण्यासारखं हे रूप धारण केलेलं आहे हा धबधबा. आणि इकडं खाली उंचावून पाणी पडतंय. मला वाटतं साधारण ते 20-30-40 फुटावरून हे पाणी खाली पडतंय. आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा धबधबा या ठिकाणी आपल्याला इकडं पाहू शकताय. आपण इकडं सुद्धा मादी धबधबा इकडे आहे. नर आणि मादी दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नर आणि मादी हा सुद्धा अतिशय सुंदर धबधबा. हे दोन धबधब्यांच्या दोन्हीच्या सेंटरमध्ये हे राणी महाल आहे. म्हणजे राजाने आपल्या राणीच्या प्रेमासाठी बनवलेला हा एक महाल आहे. ज्यावेळेस राजा आणि राणी निवांत क्षणी राहायचे त्यावेळेस या ठिकाणी त्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदर किती डोंगर समोर इथे आहेत. आणि या डोंगराकडे आपण बघू शकता पाणी या ठिकाणी असं नदीने इकडे जात आहे. तर प्रेमासाठी राणीच्या प्रेमासाठी हा राणी महाल बनवलेला आहे. अतिशय सुंदर नजारा. जरूर तुम्ही एकदा या नवदुर्ग किल्ल्याला, या राणी महालाला, या नरमादी धबधब्याला भेट देण्यासाठी जरूर या. हे नवी विनंती. थँक्यू.